सुद्धा मुंबई मनपासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून रणनीती आखली जाते। काय घडतंय कुठे पाहूयात सविस्तर। मुंबईनंतर ठाण्यासाठी सुद्धा ठाकरे बंधूंचा जाहीरनामा, तर आम्ही वचनबद्ध आहोत या टॅगलाईनच्या माध्यमातून ठाकरेंचा ठाण्यासाठी वचननामा। मुंबईचा महापौर मराठी होईल, संजय राऊतांकडून पुनरुच्चार। आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, हिंदू कशाला म्हणा, मराठी महापौर होईल। फडणवीसांच्या महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठी होईल या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। शुभा राऊळ यांनी प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांची भेट घेतली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का। शुभा राऊळ या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। नील सोमय्यांविरोधात 107 या वॉर्डमध्ये ठाकरे सेनेचे पुरस्कृत उमेदवार दिनेश जाधव विरुद्ध नील सोमय्या यांच्यामध्ये आता काटेकी टक्कर होईल। दिनेश जाधव ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार नाहीत, तर ते पुरस्कृत उमेदवार आहेत। फक्त ते मशालऐवजी दूरदर्शन संच या चिन्हावर निवडणूक लढतील अशी माहिती। 12 तारखेला शिवतीर्थावर फडणवीस शिंदेंची जाहीर सभा होणार। शिवतीर्थावर या ठिकाणाहून फडणवीस आणि शिंदे मुंबईकरांना साथ घालणार। 12 जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर सभा होणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची प्रचाराची एकच संयुक्त जाहीर सभा। शिवाजी पार्कात होणार ही जाहीर सभा। शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधत प्रचार करण्यावर ठाकरे बंधूंचा भर। मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात संयुक्त सभा नाही। ठाकरेंच्या सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई, तर मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टी। अनिल परब यांचे विश्वासू शेखर वायंगणकर यांचाही यामध्ये समावेश। आजही मी ठाकरे सेनेचा कट्टर शिवसैनिक, विजय झाल्यानंतर देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतच असेन। या निवडणुकीमध्ये मला अदृश्य शक्ती नक्की मदत करतील। बंडखोर आणि अपक्ष उमेदवार चंद्रशेखर वायंगणकरांचं स्पष्टीकरण। आमच्या उमेदवारांना 5 कोटींच्या ऑफर दिल्या, अविनाश जाधवांची माहिती। तर एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही। साताऱ्याच्या गोडाऊनवर धाड पडली, त्यातून हा पैसा येतोय का? अविनाश जाधवांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। आता बघूयात मनपा निवडणुकीच्या रणसंग्रामासंदर्भातल्या इतरही बातम्या। चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांसंदर्भात निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेलं नाही, पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप। महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल, तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोधावरील आक्षेपांवर फडणवीसांचं उत्तर। राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रतिष्ठा धुळीस मिळवली, लोक ताटाखालचं मांजरच म्हणणार। राऊतांची टीका, तर कायद्यानुसार नोटा नावाचा उमेदवार आहे, निवडणूक रद्दही होऊ शकते। नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी कायदा शिकावा, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। तुम्हाला लोक किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार, तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे। रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत। निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते। यांना सांगा, हे तुमचे आहेत ना नगरविकास खात्याचे मंत्री, कायदा। ठाकरेंनी कितीही जाहीरनामा दिला तरी जनता मतदान करणार नाही। उद्धव ठाकरेंचा विकासाशी काहीही संबंध नसतो, बावनकुळेंची टीका। तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढणं हा ठाकरेंचा अजेंडा। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंचा निशाणा। किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। महायुतीमध्ये एकमेकांवर टीका नको असं ठरलेलं होतं, दादांनी टीका करायला नको होती। अजित पवारांनी आमच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। सोलापुरातील सर्वदे हत्येप्रकरणी आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून मृत सर्वदेंसह त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, तर सर्वदे कुटुंबियांनी धारदार शस्त्र घेऊन घरात घुसून मारहाण केल्याचाही आरोप। अमित ठाकरेंकडून सोलापुरातील बाळासाहेब सर्वदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। भेटीनंतर अमित ठाकरे भाऊक, सर्वदेंच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार, अमित ठाकरेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सोलापुरात यावं, महाराष्ट्र कुठे चाललाय हे बघावं। बाळासाहेब सर्वदेंच्या न्यायासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे।
शिल्पा केळुसकर भाजपच्या अधिकृत उमेदवार जाहीर. दरम्यान मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून निवडणुकीच्या रिंगणात. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजपात लढत.